आपण या स्पोकन इंग्लिश क्लासला सुरुवात केली होती तो उद्देश आता पूर्ण होताना दिसत आहे. आपण जे काय ग्रामर शिकलो आहोत ते ग्रामर आता संभाषणामध्ये कसं वापरायचं याचे आपण आता आजपासून सराव सुरू केलेला आहे. राईट. आता हा सराव जो सुरू केलेला आहे हा सराव क्लास संपल्यानंतर पण हा सराव राहिला पाहिजे. तुम्हाला वाटेल क्लास संपला म्हणजे आपलं काम संपलं, तर नाही. क्लास संपल्यावर पण तुम्ही इंग्लिशच्या टच मध्ये रोज 15 मिनिटं ते अर्धा तास राहायचंय, जेणेकरून तुम्हाला एकदम ऍक्सेंट बदलेल आणि फ्लुएन्सी लेवलला जाल. चला सुरू करूया आपण लगेच. सकाळी दुपारच्या बॅचच्या महिलांनी खूप छान उत्तरं दिलेली आहेत. आता आपण या ठिकाणी नवीन येणारे जे आहेत आत्ताच्या बॅचला त्यांना पहिलं प्राधान्य देऊया. बघा, या ठिकाणी संभाषण आहे. संजय नावाचा मुलगा आणि उपदेशक म्हणजे त्याचा मेंटॉर. मेंटॉर म्हणजे एक तर म्हणू त्याचा सर म्हणू किंवा त्याचा गुरु म्हणू, ज्याला मेंटॉर म्हणतात इंग्लिशमध्ये. आता बघा, वाक्याची सुरुवात म्हणजे कॉन्व्हर्स सुरुवात आहे. संजय म्हणतोय हॅलो सर. आता हे वाक्य इंग्लिशच आहे त्याच्यामुळे परत इंग्लिशमध्ये करण्याची गरज नाही. हॅलो सर. मग त्याचा उपदेशक म्हणतो हॅलो संजय, कसे आहात. कसे आहात म्हणजे कसा आहेस. मग कसा आहेस म्हणल्यावरती कसं म्हणणं सांगा बरं कोणीतरी. कसे आहात म्हणायचंय. हाऊ आर यू. व्हेरी गुड. हाऊ आर यू. हाऊ आर यू. व्हेरी गुड. मग लगेच संजय म्हणतोय सर मी ठीक आहे. काय म्हणतोय. सर मी ठीक आहे. आता मी ज्याचं नाव घेईल त्यांनी सांगायचं. एक मिनिट. बालवडकर मॅडम तुम्हीच सांगा. चला सुरुवात तुम्ही केली, आता हे तुम्हीच सांगायचंय. सर मी ठीक आहे, पण जेव्हा मी इंग्रजी बोलतो तेव्हा मला संकोच वाटतो. काय वाटतं मॅडम, कसं म्हणाल तुम्ही सांगा बरं. ट्राय करा, चुकू द्या. सर मी ठीक आहे. पहिलं सांगा सर मी ठीक आहे. व्हेरी गुड. हम्म. हा 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 हा. संकोचला एकतर म्हणायचं हेजिटेट. हेजिटेट. हा हेजिटेट. आय हेजिटेट. हा. किंवा अजून एक शब्द आहे बघा संकोचला. श्रद्धा काय सांगितलं होतं दुपारी शब्द एक. श्रद्धा मॅडम दुपारी काहीतरी श्रद्धाने मला वाटतं श्रद्धानी किंवा स्वप्नालीने सांगितलं होता. हेजिटेटला काय सांगितलं होता. ऑकवर्ड. हा येस. समटाईम वेन. हा ऑकवर्ड. ऑकवर्ड. मग इथं काय म्हटलं बघा. मी आता इंग्लिश मध्ये बोलून दाखवता. संजय म्हणतो सर मी ठीक आहे. सर आय एम फाईन. पण जेव्हा मी इंग्लिश बोलतो तेव्हा मला संकोच वाटतो. पण म्हणजे बट. जेव्हा म्हणजे व्हेन. व्हेन घ्या किंवा व्हेन एव्हर. जेव्हा जेव्हा. व्हेन आय स्पीक इंग्लिश आय गेट ऑकवर्ड. हा गेट वापरा बरं का. नुसतं आय ऑकवर्ड म्हणू नका. आय गेट ऑकवर्ड किंवा आय हेजिटेट. हा ऑकवर्ड बसतो बरोबर संकोच वाटणे. आय गेट ऑकवर्ड. हा येस. व्हेरी गुड. आता वैशाली मॅडमनी प्रयत्न उत्तम केलेला आहे. व्हेरी गुड मॅम. आता आपल्याला या आता आपल्याला स्वप्नाली मॅडम सांगतील. स्वप्नाली मॅडम तुम्ही सांगणार आहात. उपदेशक म्हणतोय. स्वप्नाली दिसतंय ना मराठी मधलं स्क्रीनवर. हा तर मग ते वाचून सांगणार मला इंग्लिश मध्ये. मी नाही वाचत मग आता. हा. येस. येस येस. व्हेरी गुड. टू बिल्ड कॉन्फिडन्स असं म्हणायचं. आणि हा आणि चिंता. हा 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 ते राहिलं होतं ना. डोंट वरी. ओके. हा. येस. आणि मग पुढं रेग्युलर प्रॅक्टिस इज इसेन्शियल टू बिल्ड कॉन्फिडन्स. हा बिल्ड महत्वाचा आहे. हा. टू बिल्ड. वाढवणे म्हणजे बिल्ड म्हणले. टू बिल्ड किंवा इन्क्रीज कॉन्फिडन्स. परत सांगतो. चिंता करू नकाचा अर्थ झाला डोंट वरी. आत्मविश्वास वाढवण्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इन्फॉर्मेशन. रेग्युलर प्रॅक्टिस. नियमित सराव म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस इज इसेन्शियल. आवश्यक म्हणजे इसेन्शियल. रेग्युलर प्रॅक्टिस इज इसेन्शियल टू बिल्ड कॉन्फिडन्स. असं वाक्य झालं.
आता संजय काय म्हणतोय हे मराठी आणि इंग्लिश मध्ये आपल्याला सांगणार आहेत. अनुराधा देशपांडे मॅडम ट्राय करताय. ठीक आहे, चालेल. मग आता आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत जयश्री होले मॅडम, सांगा. होले मॅडम, तुम्ही दुपारी नव्हता. हा, हे वाक्य. हा, मागे आवाज येतो, टीव्ही चालू आहे का? अरे अरे अरे, बर बर बर. ओके ओके, चालेल चालेल, काय हरकत नाही. हा हा. ओके, गुड ट्राय गुड ट्राय. व्हेरी गुड. आता आपल्याला अजून याबद्दल सांगणार आहेत गीतांजली शेलार मॅडम. हेच वाक्य सांगा बरं, जे जयश्री होले मॅडमने सांगितलंय. गीतांजली शेलार मॅडम. बरं, ठीक आहे. मग हे वाक्य आहे बघा. पण सर, जेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चुका होतात. हम्म हम्म. व्हेन व्हेन. हा. ट्राय टू टॉक, ट्राय टू स्पीक. हा हा. हा, मिस्टेक्स. आणि पुढं होतात म्हणून हॅपन. हॅपन. हा. मग हे पूर्ण वाक्याला सांगतो ऐका. संजय म्हणतो, बट सर. पण सर म्हणजे बट सर, जेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न करतो, वेन आय ट्राय टू स्पीक, प्रयत्न करणं म्हणजे ट्राय घेतला बघा. वेन आय ट्राय टू स्पीक, मिस्टेक्स हॅपन. साधा वर्तमान काळ आहे ऍक्शनवाला, पण मिस्टेक्स घेतल्यामुळे हॅपन लायस नाही लागला. आणि जेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न करतो, हा पण साधा वर्तमान काळ. जेव्हा म्हणून वेन, मी म्हणून आय, प्रयत्न करणे म्हणून ट्राय. वेन आय ट्राय टू स्पीक, मिस्टेक्स हॅपन. संपलं वाक्य. आता उपदेशक काय म्हणतोय बघा. आता उपदेशक काय म्हणतोय हे आपल्याला सांगणार आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे श्रद्धा मॅडम. श्रद्धा मॅडम, सांगा बरं. हम्म. वा 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 वा, व्हेरी गुड. आता होमवर्क पाठवायचा बरं का श्रद्धा मॅडम. परत सांगतो हा. होमवर्क पाठवायचा आहे. परत सांगतो. चुका करणे वाईट नाही. म्हणजे मिस्टेक्स आर नॉट बॅड असं पण होईल. किंवा डुईंग मिस्टेक्स इज डुईंग मिस्टेक्स आर नॉट बॅड. म्हणजे डुईंग जो घेतला ना आधी, हा डुईंग म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप नसून, क्रियापदाला जेव्हा आय एन जी लागतो करत्या ठिकाणी तेव्हा ते नाम होतं. मिस्टेक करणे हे नाम झालं, चुका करणे. म्हणजे डुईंग मिस्टेक, जर नुसतं मिस्टेक म्हणलं तर एक वचने आलं म्हणून डुईंग मिस्टेक इज नॉट बॅड. आणि डुईंग मिस्टेक्स अनेक वचन घेतलं तर आर नॉट बॅड, है ना. मग आता इथे एक वचन आहे, मग डुईंग मिस्टेक इज नॉट बॅड. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. खरं तर प्रत्येक म्हणलं की एकच चूक येणार, पण इथं मराठी वाक्यात गडबड केली. प्रत्येक चुका आपल्याला काहीतरी नवीन शिकवतात. ठीक आहे, मग आपण याप्रमाणे घेऊ. एव्हरी मिस्टेक्स, बघा, मिस्टेक्स टीच अस. शिकवणे म्हणजे टीच, साधा वर्तमान काळ. मिस्टेक्स घेतल्या म्हणून टीचला इयस नाही लागला. एव्हरी मिस्टेक्स टीच अस समथिंग न्यू. काहीतरी नवीन म्हणून समथिंग न्यू. आणि जर मी असं म्हटलं असतं ना, एव्हरी मिस्टेक, तर मग टीचला इयस लागला असता, कारण करता एकवचनी होईल. एव्हरी मिस्टेक टीचेस अस समथिंग न्यू. असं हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स हा अभ्यास तुम्ही मागे जाऊन जर केला असेल तर ही गडबड होणार नाही. कळेल मी काय म्हणतोय ते. मग संजय म्हणतो, मग मला आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे? मला म्हणजे मी. मग मी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे? थांबा जरा आता. हा, येस, सांगा सांगा.
हा, ठीक आहे. वेल ट्राय. स्मिता चव्हाण मॅडम सांगा. मराठी वाक्य आहे, मग मी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे? त्यांनी सल्ला विचारलाय. स्मिता चव्हाण मॅडम काय म्हणाल तुम्ही सांगा बरं. मी काय करावे म्हणजे मी काय करायला पाहिजे असा पण अर्थ होईल. येस मॅम. हे बघा इथं काय नाही वाक्य सुरू आहे म्हणजे व्हॉट. हा, व्हॉट शुड आय. हा, क्रियापद राहिलं, करणे म्हणजे डू. व्हॉट शुड आय डू टू बिल्ड कॉन्फिडन्स. वाक्य बघा. व्हॉट शुड आय डू टू बिल्ड कॉन्फिडन्स. शुड काय आला बरं? कारण काय करावे. हा, काय केले पाहिजे म्हणून व्हॉट शुड आय डू टू बिल्ड कॉन्फिडन्स. राईट. हा, मग आता काय म्हणताय? व्हॉट शुड आय डू. कॅन बघा, बोलताना तुम्ही शुड नाही घेतला, पण समजा कॅन घेतला. व्हॉट कॅन आय डू टू बिल्ड कॉन्फिडन्स. एखादा म्हणेल व्हॉट शॅल आय डू टू बिल्ड कॉन्फिडन्स. तर हे आणि हे सगळं जे तिन्ही आहेत ना हे औपचारिक आहेत. हे काही पण चालतील. पण इथे आपण शब्दशः घेतलाय शुड. हा बोलताना कॅन म्हणला चालेल शुडच्या ठिकाणी, शाल घेतलं चालेल, पण इथं शुड अपेक्षित असल्यामुळे मी परफेक्शन साठी बोललो. ओके, तुमचं बरोबर आहे कॅन वापरलं. येस. मग आता पुढे बघ काय म्हटलं. उपदेशक म्हणतो, सर्वप्रथम दररोज स्वतःशी इंग्रजीत बोलण्याची सवय लावा. आता थांबा मी सांगतो, सांगा बरं का. आता सुशीला ठाकरे मॅडम आपण बोलणार आहात का? मी मदत करतो तुम्हाला. समजा नसेल तर डायरेक्ट नो म्हणा, मी लगे पुढे जातो. काय हरकत नाही मॅडम. नसेल वाटत कॉन्फिडन्स, शे नो. आहात का तुम्ही तिथे ठाकरे मॅडम? एक मिनिट हा, एक मिनिट. स्वप्नालीजी, I would like to listen from you. हम्म, व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. म्हणजे असं म्हटलं मॅडम, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सर्वप्रथम, फर्स्ट ऑफ ऑल. दररोज म्हणजे एव्हरीडे किंवा डेली. स्वतःशी म्हणजे विथ युअर सेल्फ. इंग्रजीत म्हणजे इन इंग्लिश. बोलण्याचे म्हणजे स्पीक. आणि सवय लावणे म्हणजे हॅबिट. टू मेक हॅबिट आता याला बसू आपण. फर्स्ट ऑफ ऑल, मेक अ हॅबिट टू स्पीक इन इंग्लिश विथ युअर सेल्फ. स्वतःशी बनून विथ युअर सेल्फ. विथ ओन सेल्फ म्हणतात, विथ ओन सेल्फ पण म्हणतील. म्हणजे असंही होईल. फर्स्ट ऑफ ऑल, मेक अ हॅबिट टू स्पीक इन इंग्लिश विथ ओन सेल्फ एव्हरी डे. हा, कोण काय तर म्हणत होतं बरं. विषय. हा, नाही ना, मी ऐकतोच तुमचं नेहमी. हा, परत सांगू का? बरं, आता होईल बघा. सर्वप्रथम म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल. हा, मग आता वाक्य उलट होईल. सवय लावा म्हणजे मेक अ हॅबिट टू स्पीक इन इंग्लिश. स्वतःशी म्हणजे विथ युअर सेल्फ. आणि दररोज म्हणजे एव्हरी डे. राईट. गॉट इट मॅम. ओके. मग हा, आता संजय म्हणतो, आरशासमोर सराव करू शकतो का, असं संजयचं म्हणणं आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी आरशासमोर सराव करू शकतो का. मग आता आपल्याला वैशाली बालवडकर मॅडम सांगतील. तुम्हाला मी मदत करतो. चला, कॅनने वाक्य सुरू होईल. चला मॅम. हम्म. हा. हा. ऑन नको, इन फ्रंट ऑफ मिरर. हा. हा, आणि ऑन मिरर म्हणजे आरशावर बसून. तर आरशावर बसून काय होणार नाही प्रॅक्टिस. इन फ्रंट ऑफ मिरर. व्हेरी गुड. आता हा, बर, परत परत. हा, येस. कॅन आय प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर.
असा कॅन आला पहिला. या कॅनच्या ऐवजी तुम्हाला कुडचा वापर झालेला पण दिसेल. कुड आय प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर, अर्थ सेम, पण कॅनच्या ऐवजी कुड म्हणजे औपचारिकपणे, मवाळपणे, नम्रपणे विचारलंय, म्हणून कॅनच्या ऐवजी कुड सुद्धा चालू शकतो. कुडच्या ऐवजी मे पण चालू शकतो. मे आय प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर, ते पण चालू शकतं. म्हणजे हे बोलताना तुम्हाला सोपं होतं, खूप ऑप्शन्स असतात, पण शिकताना आपण परफेक्ट तेच घेऊन शिकतोय, म्हणजे सराव आपला चांगला चाललेला आहे. आता उपदेशक म्हणतो, आता श्रद्धा सांगणार आहे बरं का, श्रद्धा. उपदेशक म्हणतो, होय नक्कीच, आरशासमोर बोलण्याने आत्मविश्वास वाढतो. हा, श्रद्धाजी. हा, बोला. हा, हा. वा वा वा, व्हेरी गुड. बिल्डला बरोबर एस लावलेला आहे. फॅन्टॅस्टिक. का लावला माहिती का? कारण स्पीकिंग, मगाशी आपण डुईंग म्हटलं होतं ना, तसं वाक्य सुरुवातीचं स्पीकिंगनी झालेली आहे. मग स्पीकिंग म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप नाही, तर स्पीकिंग हा कर्त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. इथे कर्ता आय व्ही यू दे नसून स्पीकिंग आहे. मग त्याने कर्त्याचं रूप धारण केलंय. जेव्हा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी लागतो आणि ते कर्त्या ठिकाणी दिसतं, तर ते क्रियापद नसून ते नाम होतं. इथं काय झालं बघा, करता स्पीकिंग इन फ्रंट ऑफ मिरर, आरशासमोर बोलून एवढा मोठा करता झालाय. वाक्य होणार स्पीकिंग इन फ्रंट ऑफ मिरर बिल्ड्स, एस लागला कारण करता एकवचनी आहे. स्पीकिंग इन फ्रंट ऑफ मिरर बिल्ड्स कॉन्फिडन्स. माझा पूर्ण वाक्य सांगतो ऐका. उपदेशक म्हणला, होय नक्कीच, येस डेफिनेटली, नक्कीच म्हणजे डेफिनेटली, शुअरली, येस डेफिनेटली, स्पीकिंग इन फ्रंट ऑफ मिरर बिल्ड्स कॉन्फिडन्स, असं ते वाक्य या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण पेज बदलतोय, पुढे काय झालं ते आपण बघूया. मेंटॉर, मेंटॉर, MENTOR. हा, या, वेलकम. आता संजय काय म्हणतो बघा. हा, आता संजय काय म्हणतोय हे कोण सांगत, आपण पहिल्यांदा निवडूया. या ठिकाणी जयश्री होले मॅडम, तुम्ही आता या प्रश्नाचं उत्तर देणार आहात. आणि प्रश्न आहे, संजय म्हणतो, आणखीन काय उपाय आहेत का ज्यामुळे मी सुधारू शकेन? बोला मॅम. आणखीन काय उपाय आहेत का ज्यामुळे मी सुधारू शकेन? येस मॅडम, तुम्ही जे उत्तर देताय तर बस मधले बाकीचे पॅसेंजर तुमच्याकडे बघत असतील ना. लोक म्हणतील, अरे वा मॅडम काय इंग्लिश बोलतायत. हा. बरोबर सांगितलं उत्तर. आर देअर एनी ऑप्शन्स, पर्याय म्हणून ऑप्शन्स, उपाय म्हणून ऑप्शन्स म्हणू. आर देअर एनी ऑप्शन्स सो दॅट आय कॅन इम्प्रूव्ह, ज्यामुळे म्हणून सो दॅट आय कॅन, सुधारणे म्हणजे इम्प्रूव्ह. परत वाक्य सांगतो हा. संजय म्हणतो, प्रश्न विचारतो त्या मेंटॉरला, आणखीन काय उपाय आहेत का ज्यामुळे मी सुधारू शकेन, असं शकेन आहे ना. हा, शकेन. मग शकेन म्हणून कुळ वापरायचा, कसं होतं बघा. आणखीन काय उपाय आहेत का, आर देअर एनी ऑप्शन्स, ज्यामुळे म्हणून सो दॅट मी सुधारू शकेन, आय कुड इम्प्रूव्ह. शकेन म्हणून कुडचा वापर झालेला या ठिकाणी दिसत आहे. राईट. आता मेंटॉर काय म्हणतोय हे आपल्याला सांगते. आता गीतांजली मॅडम, आर यू रेडी टू आन्सर और शैल आय पास टू अनदर स्टुडंट? ओके, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता बघा तो काय म्हणतो बघा. उपदेशक म्हणतो, होय, इंग्रजी पुस्तके वाचा, ऑडिओ ऐका आणि इंग्रजीत विचार करण्याचा प्रयत्न करा. सांगा मॅडम. हा, लिसन. हा, हा, ट्राय टू, ट्राय टू थिंक. हा, ट्राय टू थिंक इन इंग्लिश. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. नवीन कोण ऍड झाले का बघू दे बरं आता.
नाही. ओके. आता आपल्याला उत्तर देणार आहेत बालोडकर मॅडम. बालोडकर मॅडम बघा, उपदेशक म्हणजे मेंटॉर म्हणतो. नाही नाही नाही, संजय म्हणतो, मी माझ्या मित्रांसोबत इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करू का? करू का? प्रश्न आहे. म्हणजे पहिलं येणार सहाय्यक क्रियापद. सांगा बरं. चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. घ्या ते कॅन. थोडी गडबड झाली. थोडी गडबड. इन इंग्लिश. परत सांगा. हा, अगदी बरोबर. आता कॅनच्या ठिकाणी काय काय वापरू शकता बघा बरं का. शुड आय शुड आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश विथ माय फ्रेंड्स? शाल आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश विथ माय फ्रेंड्स? किंवा कॅन आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश विथ माय फ्रेंड्स? काही पण चालेल तिच्यापैकी. ओके. तर इथे करू का म्हणजे सल्ला विचारला म्हणेन शुड आय किंवा शाल आय पण चालेल. आता या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं मॅडम. काय म्हणताय? हा चालेल नाही. कुड आय ट्राय चालेल, चालेल, कुड चालेल, काय हरकत नाही. बर. आता एस्पेशली मला जरा बालवडकर मॅडमला विचारायचं आहे. मॅडम, ह्याच्या आधी तुम्ही असं इंग्लिश मध्ये बोललात का हो? हं. हा. हा. आता आला का? बिल्ड झालाय का? येस. बर, बाकी सर्व बोला की. हो. हो, असं तुमचं जसं घेतलं ना, तुमचं कसं घेतलं मी तसंच घेणार आहे सेम. हो, तसं तसंच. हो, सेम 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 घेणार आहे. बर 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 बर. येस येस, सेम असणार आहे सगळं बेसिक पासून. येस. हो, करा करा करा. येस मॅम. ओके. येस. आता बाकी स्टुडंटला मी दुपारी पण विचारलं, आता पण विचारतोय, ही प्रॅक्टिस कशी वाटते बरं? श्रद्धाजी, होले मॅडम, स्मिता मॅडम, आहे का नाही असंच? हा, ती भीती आता हळूहळू संपून जाईल. येस. स्वप्नालीजी, तुम्हाला कसं वाटतंय? येस, व्हेरी गुड. आपण रोज नवीन नवीन विषयावरती बोलणार आहोत. आता बघा, संजय काय म्हणतो शेवटी? नाही नाही नाही, सॉरी सॉरी. उपदेशक म्हणतो आता बरं का. संजय म्हटलं मी माझ्या मित्रांसोबत इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू का? आता उपदेशक म्हणतो होय. जितका अधिक सराव कराल तितका आत्मविश्वास वाढेल. आता हे मला वाटतं दुपारी काहींनी उत्तर दिलेली आहे. तर आपण असं करूया, संध्याकाळच्या बॅचवाले जे आहेत ना, ते हे दुपारच्या बॅचवाले आहेत. फक्त गीतांजली मॅडम माहित नाही होत्या कारण आठवत नाही. होले मॅडम आता आल्यात, बालवडकर मॅडम आता आल्यात, रेणुका जोशी मॅडम आज नाही आहेत, प्रतिभा ननावरे मॅडम आज नाही आहेत. तर ठीक आहे. कोणी पण सांगा चला आता. काही हरकत नाही. कोणी सांगा. होय. जितका अधिक सराव कराल तितका आत्मविश्वास वाढेल. कोण, श्रद्धाजी का स्वप्नाली? हा, उत्तर बरोबर आलेलं आहे. द मोर यू प्रॅक्टिस द मोर कॉन्फिडन्स विल बिल्ड. वाढेल म्हणून साधा भविष्यकाळ आल्यामुळे द मोर यू विल प्रॅक्टिस असंही म्हणा बरं का, कारण दोन्ही भविष्यकाळाशी जितका अधिक सराव कराल तितका आत्मविश्वास वाढेल. मग असंही म्हणू शकाल, द मोर यू विल प्रॅक्टिस द मोर कॉन्फिडन्स विल बिल्ड. दोन्ही ठिकाणी विल घेतला तरी चालण्यासारखं आहे, कारण साध्या भविष्य काळाचं वाक्य आहे. द मोर कॉन्फिडन्स द मोर प्रॅक्टिस द मोर यू विल प्रॅक्टिस द मोर कॉन्फिडन्स विल बिल्ड असे. मग संजय म्हणतो, धन्यवाद सर, मी रोज सराव
करेन. कसं होईल सांगा की. हा हा हा. थँक्यू सर. आय विल प्रॅक्टिस एव्हरी डे. व्हेरी गुड. म्हणजे एकदम हे आजचं पहिलं आहे ना, हे जरा सोप्यातला प्रकार आहे बरं का. हे खूप अवघड नव्हतं. मग उपदेशक म्हटला. एक मिनिट हा. एक मिनिट हा. हा, राहिलं ना. पण 2 मिनिटं जरा. मग पेज गायब झालं 2 मिनिटं. हा. कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं. इथे आहे. शेवटचं वाक्य होतं खूप छान. शुभेच्छा संजय. कसं म्हणाल? हा. बेस्ट ऑफ लक संजय. येस, व्हेरी गुड. मी इथं म्हणलंय व्हेरी गुड. खूप छान. मग खूप छानला काय म्हणलात तुम्ही? व्हेरी नाईस. हा. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. आणि कॉंग्रॅच्युलेशन. शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन संजय. अशा पद्धतीने हे संभाषण आता आपण घेतलं. आता बघा, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगायचं नीट ऐका. आपण हे जे आता कॉन्व्हर्सेशन घेतलं ना, तर हे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला मला ऑडिओ फॉर्म मध्ये इंग्लिशमध्ये बोललेलं पाठवायचंय. या ठिकाणी तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, पण आता बोलून पाठवायला सुरुवात करा आजपासून. कारण कसं आहे माहितीये का, लिहिणं तर गरजेचं आहेच. लिहिण्याने लवकर आत्मसात होतं. पण तुमच्याकडे सध्या वेळ नाही, कारण महिलांना सगळी कामं करून करायचंय. मग समजा वेळ नाहीये, तर मग अशा वेळेस काय करायचं, की लिखाण करण्याच्या ऐवजी प्रेफरन्स ऑडिओला द्या. ते मला बोलून पाठवा. आणि बोलत असताना हे सगळं कुठलाही आधार घेऊ नका, कुणाला विचारू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने मला पाठवा. आणि मग मी काय करणार आहे, उद्या सकाळी तुम्हाला सगळ्यांचा होमवर्क आला की याचं इंग्लिश रूपांतर पाठवणार आहे, रेडीमेड. आणि ते इंग्लिश रूपांतर छानपैकी मग तुम्ही बघायचंय काय चुकलं आपलं. कारण मी जेव्हा फायनल एक्झाम घेईन, तर मी प्रत्येकाला कुणाला ना कुणाला वेगवेगळं झालेले कॉन्व्हर्सेशन विचारेन. सगळे कॉन्व्हर्सेशन मस्तपैकी प्रत्येकाने बोलून दाखवायचे. प्रत्येकाला वेगळी कॉन्व्हर्सेशन असतील. बरं. दुसरं अजून एक सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तर तुम्ही सर्वांनी आरशासमोर बसून इंग्लिश आपण कसे बोलतोय याकडे बघायचं. मग मराठी वाक्य वाचलं की इंग्लिश बोलत असताना आरशात स्वतःला बघायचं. मग आरशात स्वतःला बघून काय आहे, तर आरशामध्ये यासाठी बघायचं की आपण कशा पद्धतीने लिप एक मिनिट, आपलं लिप सिन्स कसे आहेत, आपण कशा पद्धतीने आपण बिहेवियर करतोय, बोलण्याची पद्धत काय, हे बघत असताना आपण आपल्याला इंग्लिश बोलताना जेव्हा आरशात बघतो ना, तेव्हा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होतो. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला दिसतंय की आपण इंग्लिशमध्ये बोलतोय आणि त्याला ऐकायला जातंय. आणि मग बघून 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 स्वतःला एक प्रकारचा इनर कॉन्फिडन्स बिल्ड होतो की येस, आय कॅन स्पीक इंग्लिश. हे फार मोठी गोष्ट आहे. मोठमोठे वक्ते स्वतःला आरशात बघूनच भाषणं शिकलेली आहेत. तसं आता आपल्याला आरशाचा फायदा घ्यायचा आहे. आरशात बघून आपल्याला इंग्लिश बोलायचंय, रेकॉर्ड करायचंय. ओके. आता बघा, हे आजचा भाग संपला, पण मी थोडासा वेळ शिल्लक आहे, म्हणून मी थोडंसं अजून काहीतरी घेतोय तुमच्याकडून. बघा आता. आता आपण जेव्हा हे घेतलं, पहिलं पान बरं का, हॅलो सर, हॅलो संजय, कसे आहात वगैरे. आता संजय म्हणतोय, सर मी ठीक आहे, पण जेव्हा मी इंग्रजी बोलतो तेव्हा मला संकोच वाटतो. इथं मी जरा वाक्य बदलतो, तुम्ही मला उत्तर द्यायचंय. जेव्हा मी इंग्लिश बोलायचो तेव्हा मला संकोच वाटायचा. वाक्य मी काय म्हटलंय, पण जेव्हा मी इंग्लिश बोलायचो तेव्हा मला संकोच वाटायचा. या प्रश्नाचं उत्तर आता कुणी पण द्या. इथं मी काळ बदलवला, मॉडेल ऑक्झिलरी बदललाय. बघा बरं ट्राय करून. जेव्हा मी इंग्लिश बोलायचो. हा हा. थांबा 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 थांबा. अरे थांबा थांबा थांबा. एकेकाने सांगा. थांबा. पहिल्यांदा होले मॅडम बोला. चला, काय म्हणतात तुम्ही? हा.
ओके, बरं बरं. बालवडकर मॅडम सांगा आता काय म्हणायचं तुम्हाला? जेव्हा मी इंग्लिश बोलायचो. हं, बरं. हं, हं, बरं. हां, हां. हं, ओके, बरं ठीक आहे. गुड ट्राय. गीतांजली मॅडम सांगा बरं हे वाक्य कसं कराल? जेव्हा मी इंग्लिश बोलायचो, तेव्हा मला तेव्हा काय म्हणत होते? जेव्हा मी इंग्लिश बोलायचो, तेव्हा मला संकोच वाटायचा. समजा नाही जमलं तर पास म्हणायचं. काय टेन्शन नाही. गेलता का? ठीक आहे. बरं ठीक आहे. स्मिता चव्हाण मॅडम बोला. बोल बोला. हा गीतांजली मॅडम बोला बोला बोला. हा थांबा. हा गीतांजली मॅडम बोलतात. हा. हम्म. बरं. व्हेरी गुड ट्राय. स्मिता चव्हाण मॅडम सांगा आता. जेव्हा मी इंग्लिश बोलायचो. हा. हा. बरं. ओके. व्हेरी गुड ट्राय. आता श्रद्धाजी सांगा. हम्म. ओके. म्हणजे असा खडा मारलेला आहे, तो बसला तर बसला, असं काही नियोजन होतं का, श्रद्धाजी? ओके ओके. नाही पण वेल ट्राय. वेल ट्राय. व्हेरी गुड. आता आपलं सांगणार स्वप्नालीजी. बोला, स्वप्नालीजी. हम्म. बर. आता सगळे झालेत. आता कोण राहिले मला बघू द्या, थांबा. आता सुशीला ठाकरे मॅडम राहिल्यात. पण मला वाटतं मॅडम नाही सांगणार. आता मी सांगतो ऐका, हा भाग शिकलो होतो आपण. हा भाग सांगा सांगा सांगा. हा. हा. ओके. बर. ऑकवर्ड. आता ऐका मी सांगतो. मी सगळं व्यवस्थित तुम्हाला वर्णन करून सांगतो. हा प्रकार कसा आहे माहितीये का? जेव्हा जेव्हा मी इंग्लिश बोलायचो, तेव्हा मला संकोच वाटायचा. म्हणजे भूतकाळामध्ये वारंवार घडत असणारी घटना या ठिकाणी बोलली जात आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे वाक्य असतात, तेव्हा कर्त्यानंतर वुड आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर होतो. मग हे वाक्य होणार, व्हेन आय वुड स्पीक इन इंग्लिश, आय वुड फील ऑकवर्ड. म्हणजे वुडचा वापर अनंत पद्धतीने होतो. तसा हा एक वेगळी पद्धत आहे. भूतकाळामध्ये वारंवार घडत असणाऱ्या घटना बोलण्यासाठी वुड आणि क्रियापदाचं पहिलं रूप येतं. म्हणजे अजून एक उदाहरण सांगतो. आम्ही कॉलेजमध्ये असताना खूप फिरायचो, मजा करायचो, सिनेमा बघायला जायचो, हॉटेलमध्ये जायचो. असं आपण कॉलेजच्या जीवनामध्ये वारंवार घडत असणारी घटना बोलताना ते म्हणणार, "व्हेन आय वॉज इन कॉलेज, आय वुड वेंडर अ लॉट. आय वुड गो फॉर मूव्हीज. आय वुड वॉच अ मूव्हीज किंवा आय वुड गो टू हॉटेल. आय वुड एन्जॉय अ लॉट." बघा, वुड म्हणजे करायचो, व्हायचं. अशा अर्थाने हे वाक्य झालं. म्हणून तिथे तुम्हाला वुडचा वापर दिसला. आलं का सर्वांच्या लक्षात? वुड कसा आला तो? आहात ना सर्वजण? येस नो काय? येस. आता बघा मी वाक्य. हा. बोला की. हा. तीच वाक्य घेतली. दुपारी उलट. हा.
हेच आहे. पण मी काय करतो जरा, हा मी काय करतो, थोडं बघतो जाऊन जरा ऑडिओ काय राहिलं ते. समजा राहिलं असेल तर ते उद्या कव्हर करतो मी. ओके. पण आता तुमचं उडचं जे घेतलं ना, हे सकाळी नाही घेतलं मी, आता उडचं घेतलं मी. बर. हा, आता अजून एक वाक्य होऊ शकतं, आपल्याकडे थोडासा वेळ आहे, ऐका बरं का, तेच वाक्य मी बदलवतोय. बघा वाक्य काय आहे ते. अं, मी इंग्लिश बोलायचा प्रयत्न, थांबा. मी इंग्लिश, जर मला इंग्लिश आलं असतं तर मी इंग्लिश बोललो असतो. शेवटचं वाक्य. जर आणि तर वालं. पहिला भाग आता मदत करतो मी तुम्हाला. पहिला भाग भूतकाळाचा, दुसरा भाग वुड हॅवचा. आता तुम्हाला जमू शकेल. जर मला इंग्लिश आलं असतं तर मी इंग्लिश बोलले असते. चला करा ट्राय सर्वांनी. समजा वेळ संपली तर मी ग्रुपवर उत्तर पाठवेन. बालवडकर मॅडम सांगा. हा, कम म्हणायचं का? का हा म्हणा की, बिंदास म्हणा, बघू आपण. सगळ्यांना विचारायचंय, मी काय उत्तर आता सांगा, तुम्ही सांगा मला. हा, हा, हा. चुकू द्या, काय हरकत नाही. चुकू द्या. इंग्लिश इंग्लिश बोलले असते. ओके, ठीक आहे. चला होले मॅडम सांगा. कमान, वेळ संपतोय. ओके. श्रद्धा मॅडम सांगा. हम्म. नाही. ओके. श्रद्धा मॅडम सांगा. जर मला इंग्लिश आलं असतं तर मी इंग्लिश बोलले असते. सांगा. हम्म. ओके. श्रद्धा. हम्म. ओके, फाईन. आता श्रद्धा मॅडम राहिले ना मध्येच, बोला ना मॅडम, श्रद्धा मॅडम. हा. हा. ओके. बर बर, ठीक आहे ना. बरं, आता मग मला वाटतं गीता मॅडम करताय. संपला, फिनिश झाला.